हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात? मस्त ना? तर मस्तच असायला हवं. तर आता हळूहळू सगळे सण चालू झाले आहेत आणि त्यातला सगळ्यात पहिला म्हणजे हा वटपौर्णिमा येतो आणि सगळ्या स्त्रियांचा आवडता हा सण. तर म्हणजे कसं वर्षातनं एकदा हा सण येतो, त्यात अजून असं छान मस्त तयारी वगैरे करून पूजा पूजा करायला जायचं म्हणजे खूप मस्त वाटतं. तर आज माझेही सगळं आता घरातलं छोटे-मोठे सगळे कामं झाले आहेत आणि आज माझा उपवास आहे. पण माझा उपवास आहे आणि बाकीच्यांचा उपवास कसा करणार? तर त्यांच्यासाठी जेवण तर करावंच लागणार. मग आता पूर्व तर शाळेत गेली, तिचा टिफिन दिला आणि त्यानंतर आता पूर्वाचे पप्पा ऑफिसला जाणार म्हणून त्यांचा पण टिफिन बनवायचा आहे. तर ही छान अशी मस्त म्हणजे काही ठिकाणी त्याला घोसावळी म्हणतात. आता आमच्या खानदेशात तर त्याला गिलके म्हणतात. मग त्याची ना अशी मिरची वगैरे घालून आणि शेंगदाण्याचं कूट घालून म्हणजे जशी भेंडीची भाजी बनवतो ना, तर नॉर्मली तशी भाजी बनवली ना सुक्की, तर खूपच छान लागते. तर कधी मला वेळ मिळाला ना, तर मी तुमच्यासोबत आहे ना ही रेसिपी नक्कीच शेअर करेल. आणि आता सणावर चालू झालेत, त्यात अशी छान देवपूजा झाली नाही तर कसं आणि इतर वेळेला आहे ना थोडीशी गडबड होते, म्हणजे थोडा उशीर होतो, कधी लवकर पूजा होते. तर आज आहे ना सगळ्यात आधी माझी देवपूजा झाली आणि आता मी काल जी पूजा आणली होती बाजारातनं वटपौर्णिमेचं साहित्य, तर त्यात मी ना थोडे जास्तच फुलं आणले. कारण आता अशी फुलं काही मिळत नाही आणि रोज देवांना फुलंही म्हणजे वाहता येत नाही. तर 8-10 दिवस पुरतील ना एवढे सगळे फुलं घेऊन आले होते मी. आता माझं जेवण वगैरे बनवून झालं आणि त्यानंतर त्यांचा टिफिन पॅक करायचा होता. पण मी फक्त टिफिन भरून दिला. बाकी ना पूर्वाच्या पप्पांनी ना थोडीशी मला मदत केली आज आणि माझ्यासाठी ना खरंच खूप मोठी मदत झाली. टिफिन वगैरे पॅक केला, थोडं किचनचा थोडासा पसारा पण आवरून दिला. कारण मला ना साडी घालायची होती आणि ते इतकं वेळ होत होता. कारण मुहूर्त काहीतरी 12च्या आत होता. तसा तर मुहूर्त दिवसभर राहतो. पण ठीक आहे, आता सगळ्या माझ्या मैत्रिणी म्हणत होत्या, की आपली पूजा आहे ना, जर वेळेच्या आधी झाली तर खूपच छान होईल आणि ते सगळ्या माझ्यासाठी थांबल्या होत्या. त्यामुळे मला पण लवकर निघायचं होतं. तर आता कृष्णा पण माझ्यासोबत येतोय आणि माझी मैत्रीण बाकीच्या तर माझी वाट बघून खरंच निघून गेल्या पुढे आणि हिचं छोटं बाळ होतं. आता पूर्वाचे पप्पा आम्हाला सोडून देणार होते, कारण खूप दूर अंतर होतं ते पायी चालत जाणं आणि ऊन पण खूप होतं बाहेर. तर आणि सामान होतं हातात, त्यामुळे पायी चालत जाणं ते शक्य नव्हतं. म्हणून ते सोडून देणार होते आणि खरं ते त्यासाठीच थांबले होते आणि ते इतके घाई करत होते आणि त्या घाईमुळेच माझं अजून लवकर तयारी झाली. तर आहे तशीच तयारी केली आणि आलो. तर आता माझी मैत्रीण आली. बाकीच्यांची पूजा तर झालीच होती. तर मग आम्ही आता दोघांनी छान अशी मस्त पूजा करून घेतली. आता मुहूर्ताचं म्हटलं तर असं काही नाही, दिवसभर असतो. आता बरेच ऑफिसमध्ये लेडीज जातात. आता त्यांना कुठं मुहूर्ताचं म्हणजे मिळतो ना, तर त्यांना जसा वेळ भेटतो तसं ते येऊन पूजा करतात. अ, मुहूर्ताचं म्हटलं तर पूर्ण दिवसच शुभ असतो आणि पण आता काय आपल्या मनाचा एक काय म्हणता येईल त्याला, म्हणजे आपल्या मनाचे एक भाव म्हणता येईल आणि सगळे म्हणतात म्हणून आपल्याला त्यांच्यासोबत पण चालावंच लागतं. तर छान अशी पूजा झाली. गर्दी तर खूपच होती, पण आम्हाला छान जागा मिळाली. पूजाही खूप छान झाली. 7 फेरे मारले आणि आता आज आहे ना, वटपौर्णिमेच्या दिवशी ना, म्हणजे केवळ आता वडाची पूजा करायची नाही, तर हा दिवस आहे ना, आपल्या नात्याकडे ना नव्याने पाहण्याचा दिवस आहे. आपण पूजा करतो, व्रत करतो, प्रार्थना करतो, पण त्याचबरोबर आपल्या नात्यात प्रेम, विश्वास, आदर आणि समजूतदारपणा जपणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर आता वटपौर्णिमेला आहे ना, फक्त पूजा करू नका. मी तर असं सांगते, फक्त पूजा करू नका, तर एकमेकांना वेळ द्या, मनापासून संवाद साधा, छोट्या चुका माफ करा. पूजा तर खूपच छान झाली. त्यानंतर मस्त हळदी-कुंकू करून घेतले आणि सगळ्या ह्या ज्या ना, सगळ्या माझ्या मैत्रिणी होत्या, की ज्या आधी आल्या होत्या आणि माझ्या आधी येऊन मस्त पूजा करून फोटो काढण्यासाठी, रील काढण्यासाठी ना, या थांबल्या होत्या. तर त्यांची छान मस्त हळदी-कुंकू करून घेतला. आता जी मैत्रीण माझी रिकामी दिसली, की मी तिच्या हातात मोबाईल द्यायची आणि "अगं थोडा व्हिडिओ घे बरं माझा." असं करत ते असे जेवढे म्हणजे तुमच्यासोबत शेअर करते तेवढे सगळे असे छोटे-छोटे क्लिप तिने घेतले. आणि मग काय होतं, बऱ्याच जणांचे बघा सणाच्या आधीच म्हणजे व्हिडिओ वगैरे शूट झालेले असतात. माझं तर सणाच्या दिवशीच व्हिडिओ होतो की नाही होतो याची भीती असते. पण ठीक आहे, झालं मस्त आणि एक मनात तर ठेवलं ना, की सगळं काही होतं. तर छान असं मस्त वटपौर्णिमेची पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर मग आम्ही छान फोटो वगैरे काढले. नंतर मग घरी आलो. आता आज उपवास होता. आता त्याच्यात एवढा वेळ झाला आणि आता घरी येऊन आहे ना, मग पुरणपोळी बनवायची होती मला. तर डाळ वगैरे लावली आणि छान अशा पुरणपोळीचं म्हणजे पूर्ण जेवण बनवून घेतलं
आणि मला असं वाटलं होतं की आपण लवकर उपवास सोडूया, कारण पूजा झाली की आमच्याकडे लगेच उपवास सोडतात. पण माझा खूपच मोठा उपवास झाला. म्हणजे मला रात्रीनं 10 वाजले उपवास सोडायला. कारण आता एवढं सगळं जेवण बनवायचं म्हटलं, परत पूर्वाला स्कूलला घ्यायला जायचं. ती आली, परत तिला क्लासला सोडायचं आणि कृष्णाचं पण मध्ये-मध्ये काही ना काही चालू होतं. माझ्यासोबत खेळ आणि त्याच्यात उपवास. बापरे! इतकं मोठं म्हणजे खूप मोठा उपवास झाला. तर तो 10 वाजता रात्री सोडला. तर जेवण वगैरे तर सगळं मस्त बनवून बसले होते आणि पूर्वाचे पप्पा संध्याकाळी ऑफिसवरून आले. मग थोडा वेळ आम्ही मस्त गप्पा वगैरे मारल्या. तर त्यानंतर मग छान जेवण वगैरे झालं. मग सगळं किचन आवरलं. तर बाकीचं काही शूट करता आलं नाही मला, कारण एवढे दिवसभर दमली होती ना आणि पुरणपोळीचं जेवण बनवायचं म्हटलं ना, तर खूपच वेळ लागतो. त्यामुळे बाकीचं तर काही शूट झालंच नाही. चला तर आता मी येथेच एंड करते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.